हे बघा मित्रांनो, इकडे बोटी दिसत आहेत एकदम भरपूर लांब. तर त्या खड्डा खांदताना त्यांना एक तांब्याची पेटी सापडली आणि त्या पेटीमध्ये मित्रांनो गणपतीचं सोन्याचं मुकुट होतं. आणि मित्रांनो, ओढ गावाकडच्या आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण निघालोय मित्रांनो दिव्यागारला. एक प्रायव्हेट बुकिंग आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे काहींना माहिती आहे की आपला टुरिस्टचा बिझनेस आहे. तर एक प्रायव्हेट बुकिंग आहे दिव्यागारसाठी. तर निघालोय मी आता दिव्यागारला. हे शिवसागर म्हणून हॉटेल आहे. तर एसटी थांबली आहे. हवा सुटली मित्रांनो. हे काहीतरी जुनं बांधकाम दिसतंय पूर्वीच्या काळातलं. तर मी तिकडं माणसं दिसत आहेत जवळपास 1 किलोमीटर पर्यंत. इकडं नजर पोचेपर्यंत एक माणूस नाहीये. म्हणजे अख्ख्या बीचवरती मीच आहे. तर मित्रांनो, दिव्यागारच्या बीचवरती आलोय. त्या क्लायंटना सोडलं, अभ्यंकर सर म्हणून होते, आणि त्याच्यानंतर मी दिव्यागारच्या बीचवरती आलोय. खूप भारी समुद्र आहे दिव्यागारचा. हा बीच आहे. इथं कोण पब्लिक नाहीये, काय नाहीये, एकदम पूर्ण मोकळा पट्टा आहे. इकडे पण कोणच नाहीये, चारी बाजूला कोणच नाहीये, फक्त बोटी आणि समुद्र आहेत. आतमध्ये बोटी आहेत, इकडे पाहू शकता. हे बघा मित्रांनो, इकडे बोटी दिसत आहेत एकदम भरपूर लांब आहेत. ते मी काय आतमध्ये जाणार नाही. खूप भारी. हे बघा, शंख शिंपले. तर हे बघू शकता मित्रांनो, समुद्रावरचं खेकडं दिसलंय. ह्याची प्रतिकृती बघा कसली आहे, एकदम वेगळंच आहे. अरे एवढं स्पीड, अरे बाबो, एवढं स्पीड असतं व्हय कुठं? अरे हे खेकडं ना, हे म्हैस आहे, ह्याच्यात गेलंय, ह्याच्यात. खतरनाक येता समुद्रावरची खेकडी. समुद्र
तर समुद्रावर आलोय थोडंसं. हे अक्षय आणि मनाली, माझं आणि माझ्या बायकोचं नाव काढलेलं आहे मी. तर इकडे बघा ना, नक्षी काम बघा किती अप्रतिम असं हे खेकड्यानेच केलं आहे वाटतं. ते खेकडी एवढी चपळ आहेत प्रमाणाच्या बाहेर. भारी वाटतंय मित्रांनो, शांत. पण लाटा खूप जोराजोरात येत आहेत समोरून. हे बघा, भरपूर मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. हे पाहू शकता तुम्ही. मला बघून ना इथं एक खेकडं लपलंय. हे खेकडं नाही, हे काहीतरी वेगळंच. आपण त्याला पाण्यात जरासं धुवू, मग तुम्हाला दाखवतो. काय खेकडं नाही, ते काहीतरी म्हैस आहे. हे खेकडं ना, हे वेगळंच काहीतरी खेकडं दिसतंय. डोळे बघा कसे आहेत, डोळे बाहेर काढलेत. आणि हे एवढं चपळ आहे ना. हे बघा, आता मी सोडतो इथं. हे बघा, एवढं स्पीड पळतंय. हे बघा, गेलं लपून पण बसलं. तर चला मित्रांनो, आता बीच बघितला, काही एकटाच आहे त्याच्यामुळे आता रिटर्न जातोय. छान आहे बीच. आणि इथून आता मी एक सुवर्ण गणेश म्हणून एक मंदिर आहे इथं, तर त्या मंदिरात जाऊया आपण. 1997 साली त्या मंदिरामध्ये मंदिर नव्हतं तिथे. तुम्हाला तिथं गेल्याच्या नंतर ती माहिती सांगतो. तर आता बीचवरून आपण दिव्यागरच्या सुवर्ण गणेश मंदिरामध्ये जाऊया मित्रांनो. सुवर्ण गणेश म्हणजे पहिलं दिव्यागर नाव होतं. 1997 साली म्हणजे एका बाईंना सुपारीचे जे झाड असतं त्याला मध्ये खत देताना तिथं पहिला खड्डा खणायला लागतो. तर त्या खड्डा खणताना त्यांना एक तांब्याची पेटी सापडली. आणि त्या पेटीमध्ये मित्रांनो गणपतीचं सोन्याचं मुकुट होतं आणि काही दागिने होते. तर बघूया आपण, ते जाऊन बघूया आपण, तिथे माहिती घेऊया. ते छान वाटतंय बघा ना मित्रांनो. समुद्रकिनारा म्हटलं की नारळी आणि सुपारीच्या बागा. श्री सुवर्ण गणेश मंदिराकडे दिव्यागर, त्याच्याकडे रस्ता जातोय. तर आपण बघून जाऊया मंदिर. कारण मला सरांनी, त्या जे क्लायंट होते अभ्यंकर सर, त्यांनी मला बरीच माहिती दिली होती त्याच्याबद्दल, की एकदा जाऊन बघूनच ये. खूप छान आहे मंदिर. 1997 साली ते सापडलं होतं मुकुट. त्याच्यानंतर त्याची मंदिरामध्ये स्थापना केली आणि नंतर काहीतरी एक 10 वर्षानंतर त्याचा मुखवटा चोरीला गेला असं पण म्हटले सर. तर आपण बघूया, आपण ते पार्किंग करूया. इकडे पण मंदिर आहे छोटंसं. इकडे पार्किंग जास्त लांब नको, सावलीमध्ये करूया. जास्त झाडं झुडपत नको, तरी पण करू आपण. आल्यावरती पैसे द्यायचे आल्यावर ना. तर हे आपण नारळ, फुलं, अगरबत्ती घेतले मित्रांनो. हे आहे सुवर्ण गणेश मंदिर. मंदिरामध्ये आखूड कपड्यांना प्रवेश बंद असं लिहिलंय. हे प्रत्येक मंदिरात केलं पाहिजे मित्रांनो. पोलीस चौकी वगैरे आहे. चप्पल कुठे? इकडे स्टँड आहे का? अच्छा, इकडे चप्पल काढायची. जय श्री गणेश. जांभ्या दगड्यामध्ये मस्त बांधकाम केले मित्रांनो. श्री सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागर. मंदिरामध्ये ॲक्च्युली फोटो काढायला अलाउड नव्हता, त्याच्यामुळे गपचूप फोटो काढला आहे. तर हे बघू शकता. हां, तर चला मित्रांनो, आता निघालो आहे. दिव्यागरचा बीच बघितला, दिव्यागरचं सुवर्ण मंदिर बघितलं आणि आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला. तर बघूया आता दिव्यागरवरून माणगाववरून जर पनवेलचं भाडं मिळालं तर पनवेल, किंवा मग पनवेलवरून मग पुणे असं प्रवास करायचा आहे. तर बघूया कुठून भाडं मिळतंय कुठपर्यंत. नाहीतर मग वन मॅन शो, एकटाच जायला लागणार आहे तसं पण.
हे बघा सिमेंटचा केवढा मोठा कंटेनर पलटी झाला आहे आणि हा मोठा टर्न आहे घाटाचाच थोडासा प्रकार आहे त्याच्यामुळे. आणि इथून 500 मीटरवरतीच बघा अजून एक कंटेनर पलटी झाला आहे, तो पण पाण्यामध्येच सिमेंटचाच. तर चला मित्रांनो, आता निघालो आहे मी, परत चालू आहे पुण्याच्या दिशेने. माणगावला थांबलो होतो, जेवण वगैरे केलं आणि माणगावला ST स्टँडमध्ये थांबलो होतो. म्हटलं काय पुण्याला जाणारे काय पॅसेंजर वगैरे असतील. तर मित्रांनो निघालो होतो मी, एमटीच गाडी घेऊन निघालो होतो माणगावमध्ये. तर शीट बघितल्या आपल्या पॅसेंजर वगैरे कोण आहेत का बघितलं, तर काय कोण भेटलं नाही. आणि मी माणगाव MIDC जवळ आलो आणि जस्ट नुकताच घाट चालू होणार होता. तर घाट चालू व्हायच्या अगोदर मी थोडा वेळ थांबलो होतो, एक 5 मिनटं. तर आता MT चाललो होतो, म्हटलं काय पॅसेंजर पण काय भेटले नाही. मग आता निघालो होतो तेवढ्यात मला उबेरची बुकिंग वाजली MIDCमधून आणि त्यांना सोडायचं आहे मुळशीमध्ये. एवढा मी खुश झालो, ती बुकिंग मला भेटली. म्हटलं आता MT जाण्यापेक्षा आपलं कोणतरी भेटले, आपल्याला बुकिंग भेटले, आपण फुकट जाणार नाही गाडी घेऊन. एक नंबर काम झालं.